आठवड्यातून एकच दिवस भेटतो तो म्हणजे संडे. त्या दिवशी निवांत आवरायला भेटतं. पण आजचा संडे काही निवांत नव्हता कारण कालच सांगितलं मी, माझी चुलती ॲडमिट आहे. सो मला आज त्यासाठी टिफिन घेऊन जायचा होता. मी इथं आहे ना ते सब्जा राहतं ना त्याचं ते जेल बनवून लावलं होतं केसांना. सध्या माझे केस जरा जास्तच गळू राहिले आहेत. मग काहीतरी आता होममेड रेमेडीज ट्राय करू राहिले. केस वगैरे धुतले आणि किराणा दुकानामध्ये गेले कारण की रूममध्ये डाळ वगैरे काहीच नव्हतं राहिलेलं आणि वरण भात बनवायचं होतं. सो डाळ वगैरे घेऊन आले कारण की तिला आहे ना जास्त काही हेवी खायचं नाही आहे. डाळीचा कुकर लावून दिला आणि बाकीचा पण स्वयंपाक पटकन बनवून घेतला. उरकता एवढा उशीर झाला होता मग पटकन टिफिन पॅक केला आणि तिला टिफिन द्यायला गेले कारण की भुकेच्या बाबतीत ना तिला भूक कंट्रोल होत नाही. आता मी सकाळी ना फक्त स्वयंपाक बनवला होता आणि सगळी कामं तशीच ठेवून गेले होते. तिकडून आले पटापट सगळी कामं करून घेतली. कपडे धुवून घेतले कारण संडे असला ना की खूप कपडे असतात धुवायला. टेरेसला पाहून असं वाटत होतं सगळ्यांनी आज एक सोबतच कपडे धुतले. सगळी कामं उरकली तेवढं ताईचा फोन आला की मी स्टँडवरती आले, मला घ्यायला ये. चुलती आजारी, मग चुलतीला भेटायचं होतं. मग स्टँडवरती गेले. आता आई येऊन थांबली होती आणि तिला अशी वाट पाहायला लावायला मला आवडत नाही. मग त्याच अवतारामध्ये गेले. आईला घेतलं आणि हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला गेल्यावरती ह्या दोघींच्या गप्पा चालू झाल्या. इथं चुलती ना माझ्या आईला सांगत होती कसं काय झालं त्या दिवशी, कसं काय अचानक आजारी पडले. आता आईला जायचं होतं, आईला उशीर होणार होता घरी जायला. तिला म्हटलं काहीतरी खाऊन पिऊन जा, तशी जाऊ नको उपाशी. मग आम्ही एका कॅफेत गेलो, मिल्कशेक पिलं. पण त्या मिल्कशेकची टेस्ट की बकवास होती ना, ती माझ्या चेहऱ्याहून तर कळतच असेल. मिल्कशेकची टेस्ट बकवास होती. मग तिला म्हटलं आपण पराठा खाऊ. पराठा खायला गेलो, पराठा वगैरे खाऊन झालं. त्याच्यानंतर भाजी मंडईत गेलो कारण की आता 2-3 दिवस टिफिन द्यावा लागेल. मग टिफिनला भाज्या लागतील. मग काही भाज्या घेतल्या. भाज्या घेऊन झाल्यावरती फ्रुट्स घेतले. सगळं घेऊन झालं. तिला म्हणलं चल मी तुला आता आहे ना बस स्टँडवरती सोडवते कारण परत तिला उशीर झाला असता पुढे जायला. तिला बस स्टँडवरती सोडवलं आणि रूमवरती येता ना मी पूर्ण थकून गेले होते. पण आता संध्याकाळच्या टिफिनची तयारी करावी लागणार होती कारण की मला येताच 5:30 वाजले होते. भाजी निवडून घेतली, पोळ्या बनवून घेतल्या, सगळा स्वयंपाक झाला, टिफिन व्यवस्थित पॅक केला. आता इथंही ना मी आधी टिफिनमध्ये पोळ्या भरल्या होत्या पण नंतर मला असं वाटलं की टिफिनमध्ये पोळ्या पुरत्या बसणार नाही. मग त्याच्यामुळे पोळ्या काढल्या, भाजी भरली आणि पोळ्यांना आहे ना असं एका पेपरमध्ये पॅक केलं. आता टिफिन रेडी झाला तोपर्यंत श्रद्धा पण आली होती रूमवरती. रूमला लॉक लावलं आणि आम्ही दोघे टिफिन द्यायला गेलो कारण की आता रात्रीची वेळ झाली होती आणि आमच्या रोडला आहे ना संध्याकाळी इतके मुलं राहतात ना बाहेर. मग तिला म्हणलं होतं मला सोबत चल. आम्ही दोघी मस्तपैकी हॉस्पिटलला गेलो, टिफिन दिला. टिफिन देऊन येताना आहे ना आम्हाला रस्त्याने हे काय चालू होतं ते आम्हाला बी माहिती नाही पण ही मिरवणूक पाहिली. रूमवरती आले. आजच्या दिवसाचा शेवट आहे ना छान केसांमध्ये तेल घालून केला. सो आजसाठी एवढं राहिलेलं गप्पा पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.